नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 3.1 मधला प्रश्न क्रमांक 8वा काय दिला आहे. खालील सहगुणक रूपातील बहुपदी एक्स चल वापरून घातांक रूपात लिहा. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, घातांक रूपातली बहुपदी आपण सहगुणक रूपात लिहिली आहे. हे बघा, घातांक रूप हे सहगुणक रूप. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या उलटं लिहायचं आहे. सहगुणक रूपावरून घातांक रूपात आपल्याला बहुपदी कन्वर्ट करायची आहे. ओके, तर पहिलं काय दिलं आहे, 1 2 3, दुसरं 5 0 0 वगैरे असं दिलं आहे. हे तिन्ही प्रश्नांची उत्तर आजच्या वेळेमध्ये आपल्याला बघायची. तर पहिला आपण बघूया, 1 2 आणि 3. तर कसं येणार, पहिलं 3च पद आहेत. पहिली संख्या येईल, दुसरं एकच पद येईल आणि x वर्ग येईल. म्हणजे 1x वर्ग अधिक 2x अधिक 3. ओके, बरोबर आलं. 1x वर्ग अधिक 2x अधिक 3 हे झालं सहगुणक रूपात. सहगुणक रूपात जे हे होतं, गणित होतं, त्याला आपण कन्वर्ट कुठे केलं आहे, घातांक रूपामध्ये. ओके, x हे चल वापरून. आता दुसरं बघूया, 5 0 0 0 वजा 1 ही संख्या असणार आहे. इथे x हे एक पद असेल, इथे xची 2 पदं, इथे xची 3 पदं आणि इथे xचा चौथा घात. ओके, म्हणजे 4 पदं. म्हणजे 5x चा चौथा घात अधिक इकडे 0x घन लिहिलं तरी पण चालतं, नाही लिहिलं तरी पण चालतं, अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 1, किंवा असं पण डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतं. 5x चा चौथा घात वजा 1, 0 नाही लिहिला तरी पण चालेल. ओके, हे झालं बरोबर आन्सर. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. वजा 2 2 वजा 2 2 ते संख्या असणार आहे. इथे एक्सचं एक पद असणार आहे, इथे एक्सचे 2 पद असणार आहे, म्हणजे एक्स वर्ग असेल, इथे एक्स घन असेल. ओके, म्हणजे वजा 2x घन अधिक 2x वर्ग वजा 2x अधिक 2. ओके, हे बघा, हे वजा 2 2 वजा 2 2 वजा 2 2 वजा 2 2, एक्सचा घन, एक्सचा वर्ग, एक्सचा एक पद आणि इथे संख्या. ओके, अशा प्रकारे तिन्ही गणितं झाली आहेत. आता 9वा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.